उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कांदा पट्ट्याची भलतीच धास्ती घेतली आहे। लोकसभेला कांदा पट्ट्यात झालेल्या पिछेहाटीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी पुन्हा कांदा निर्यात बंदी होणार नाही अशी ग्वाही दिली। कांदा पुन्हा वांदा करणार तर नाही ना, याची अजितदादांना धास्ती आहे। कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची। लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यात महायुतीची जबरदस्त पिछेहाट झाली आहे। कांदा पट्टा असलेल्या जवळपास 8 जिल्ह्यात महायुतीचा धुव्वा उडाला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महायुतीच्या डोळ्यात पाणी आणलं। लोकसभा निवडणुकीत उडालेली दाणादाण पाहून अजितदादांनी कांदा उत्पादकांची भलतीच धास्ती घेतली आहे। नाशिक दौऱ्यात अजितदादांनी कांदा निर्यात बंदी होणार नाही असं सांगितलं। मला मध्ये दिल्लीत शिवराजसिंह चव्हाण भेटले। मी म्हटलं, साहेब आमच्या काही अडचणी आहेत। म्हटले काय? म्हटलं कांदा निर्यात बंदी करायची नाही, कायम कांदा निर्यात चालू ठेवायची। जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणीत येतो, कांद्याने आमचा वांदा होतोय, त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची। महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यातला भाग कांदा पट्टा म्हणून ओळखला जातो। त्यामध्ये नाशिक, सोलापूर, धुळे, नगर, पुणे, सातारा, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन देऊन काहीही उपयोग नसल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। सत्तेमध्ये राहून सत्तेची मजा मारताना तुम्हाला आनंद वाटत होता। आता जी काही भूमिका तुम्ही मांडताय त्या भूमिकेला लोक भुलणार नाहीत, कारण कांद्याचे वांदे सरकारचे झाले नाहीत, कांद्याचे वांदे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे झाले। शेतकरी उद्ध्वस्त झाला। इथे आरोप करण्यापेक्षा कांद्यानं वांदे केले असते म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असता, त्या कांद्याला भाव मिळाला असता तर बोलायची गरज पडली नसती। कांदा पट्ट्यात आमदारांची संख्या 100च्या घरात आहे। लोकसभेप्रमाणे कांदा फॅक्टर चालल्यास विधानसभा निवडणुकीला महायुतीला मोठा बांधा होईल अशी भीती व्यक्त केली जाते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।